हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरी कुठे बिझी आहे? शेतकरी बिझी आहे उन्हाळा साहित्य बनवण्यामध्ये. उन्हाळा साहित्य म्हणजे काय, तर हेच कुरडई, भातोडी, काय 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 असं घरी जे काही लागते खायला ते बनवायचं. तर आज जायचं होतं शेवया बनवण्यासाठी. आणि शेवया बनवण्यासाठी जायला म्हणजे मी मशीनवर बनवून आणणार आहे. तर त्याच्यासाठी इथं रवा चाळला, पीठ चाळलं. पण माझ्या मम्मीच्या गावात जायला लागतं ना शेवया बनवण्यासाठी. तर त्याचं झालं असं की मम्मी गेली शेतामध्ये आणि मी सांगणार होती मम्मीला की ती घरी आहे का बघ, म्हणजे शेवया बनवणारी बाई, आणि शिवाय की लगेच मला बनवून देईल का सांग, म्हणजे माझा वेस्ट जायला नको, माझा वेळ वेस्ट जायला नको तिथं जाऊन. म्हणून मी तसं ठरवलं होतं. पण मम्मीच गेली शेतात, कारण मी आमच्या मोनिकाला म्हणजे माझ्या भाऊजीला फोन केला होता, वहिनीला आमच्या. तर ती बोलली शेतात गेली मम्मी. मग जाऊन मेन मुख्य काम माझं की शेवया बनवून मला भेटल्या पाहिजेत. नाही भेटलं तर उगाच जाणं आणि येणं, मग माझा खूप वेळ जातो. तिथं जायचं, परत मम्मीच्या घरी जायचं, ते आमचं छोटंसं पिल्लू, त्याच्यामध्ये माझा तिथं अर्धा तास जातो. मग घरची कामं पडून राहतात. असं रोज रोज बाहेर जायला परवडत नाही मला, म्हणून मी कॅन्सल केलं आजचं जायचं. तर आज आता ते शेवया तर बनवायला नाही जाणार आहे, पण मग आता लसणाची चटणी बनवून घ्यायची. तर माझं गुरांचं पाणी पाजायचं आणि वैरण करायचं टायमिंग झालेलं आहे. आधी मी ते करून घेते, नंतर मग लसणाची चटणी बनवायला, म्हणजे आमच्याकडं रोजच्या भाजीला नाहीत घालत. म्हणजे मेथीची भाजी करायची असेल तर, किंवा मग भाजी एखाद्या वेळेला कमी पडली तर तेल चटणी भाकरी म्हणजे तेल चटणी भाकरी घेऊन खातो आम्ही. तर त्याच्यासाठी जी लसणाची चटणी बनवतात ना, ती कशी बनवतात ते बघणार आहेत आपण. पण मी त्याआधी मी वैरण करून येते गुरांना आणि नंतर आपण भेटूया. मग मी तुम्हाला दाखवते चटणी कशी बनवतात ते. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि नेहमीप्रमाणेच आमची तीच ती ओरड कायमची की लाईटच नव्हती रात्री. चटणी बनवायची पण राहिली आणि सगळीच कामं राहून गेली तशीच. तर आता सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि दरवाज्यामध्ये छान रांगोळी काढलेली आहे. उंबरठ्याचं लेपन झालेलं आहे, आज पौर्णिमा आहे ना. तर आता आणि स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे. दाखवते, एक मिनिट. सेल्फी कॅमेरा चालू केलाय मी. चहा झालाय, शेंगदाणे भाजून घेतलेत, भाजी चिरून घेतलेली आहे, दूध गरम झाले, पीठ मळायचं राहिले. आता भाजी टाकायची शिजायला आणि पीठ मळून घ्यायचं. चौधरी साहेब गेले दूध घालायला. पहिलं तर देवपूजा करून घ्यायची आता, आणि नंतर आज अण्णांनी देवपूजा नाही केली. चहा आंघोळ गेली की कुठं गेले काय माहिती, चहा प्यायला पण नव्हते. तर चला, कालची राहिलेली आज कामं पूर्ण करायची आहेत आपल्याला. आणि खूप सुंदर अशी सकाळ झाली. टिपका चालू होता बारीक पावसाचा. आमच्याकडे अजून एक पण पाऊस नाही झालाय बरं का. एवढं कुठल्या कुठल्या गावांना बरेच पाऊस होत आहेत, असं ऐकायला भेटतंय. आज इकडे पाऊस झाला, आज तिकडे पाऊस झाला, पण आमच्याकडे अजून एकही पाऊस नाही झालाय. पण आज बारीक, एकदम बारीक कुठंतरी एखादा थेंब सकाळी पडत होता. तर ढगाळ वातावरण असल्यावर शक्यतो उदास वाटतं. पण आज का काय माहिती खूप छान वाटतं, खूप मूड फ्रेश आहे माझा आज. तर चला, आता देवपूजा करून घेते आणि नंतर जेवणाची तयारी बघूया. जेवणामध्ये काय रस बनवायचा आहे, आमरस. ती मामीने दिलेले आंबे संपवायचेत ना. आणि वांग बनवणार आहे, कारण आता झटपट भाजी म्हणजे वांग्याचीच होणार आहे. मूग आहेत, मटकी आहे, मटकी भिजवलेली नाहीये. मूग शिजवून घ्यायला लागतील आणि सोयाबीन भिजवायला लागेल. आणि बटाटे तर काय मला आवडत नाही खायला जास्त. मी बटाटा कधीतरीच केलं म्हणायला करते. तर मग आता वांग्याशिवाय पर्याय नाही, कारण वांग जरा आवडतं मला, म्हणून वांग्याशिवाय पर्याय नाही दुसरा. तर चला, मी वांग्याची भाजी बनवायची, मला आमरस करायचा आहे आणि चपात्या. एवढंच आहे आजचा जेवणाचा मेनू.
आत्ताशी सगळी कुठं कामं झाली, सगळं आवरून वगैरे झालेले, गुरं बसलेली आहेत. तर शेवया बनवायला जाऊन येते आता. मी इकडे सामान काढले, गव्हाचं पीठ, हा रवा कालचा चाळून ठेवलेला आहे. इकडे उडदाची डाळ घेतली दळायला द्यायला, 2 किलो डाळ घेतली. घरची अजून उडीद आहेत, त्याची डाळ बनवायची घरच्या उडदांची. आणि तांदूळ न्यायचे, ह्या पिशवीत तांदूळ घेते आता, तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या करायला. तर चाललोय आपण आता दळायला. तांदूळ घेतलेत, उडदाची डाळ घेतली पापड करण्यासाठी, आणि याच्यात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, याच्यात रवा घेतलेला आहे कालचा चाळून ठेवलेला. तर आता हे सगळं घेऊन दळून आणायचे आणि शेवया पण बनवून आणायच्यात, म्हणजे एकाच फेरीत माझं दोन्ही काम होऊन जातील. मग उद्या पापड वगैरे होतील माझे. तर चला आता वेळ न घालवता, 1 वाजली, काम आवरता वेळ न घालवता जाऊन यावं. परत 4ला गुरांची वैरण करायला पण यायला लागते ना घरी, आणि अण्णा घरी नाहीत आता. असं सगळं सामान सोडून जायला लागते. माझी बाहेर गेलं तरी घरची काळजी लागून राहते मला. चला मग भेटू आपण, गाडीवर जायचंय. गाडी शिकल्यापासून हा फायदा झालाय माझा, की मला चौधरी साहेबांच्या विश्वासावर बसावं लागत नाही. माझी कामं मी करून घेते. छान ना. तर आली बरं का, खडकेवाडीला जाऊन आली, पेट्रोल टाकून आली पहिलं तर गाडीमध्ये, पेट्रोल पंपावर जाऊन, आणि नंतर मग खडकेवाडीला गेली. येता येता लस्सी घेऊन आली. लस्सी आणली कारण मला एक जणीने सांगितली होती, ती बोलली मला लस्सी घेऊन या, आणि काय घेऊन या म्हणली होती, लस्सी आणि वल्ली भेळ सांगितली होती तिने. मग म्हटलं चला आपण पण आपल्याला एक लस्सी घेऊन जावं. निघत नाही हे, 2 हातानेच काढायला लागणार आहे. शेवयाचं काय झालं माहितीये का, शेवया बनवून देणारी ती हे मशीनवाली ती बोलली खूप नंबर आहेत पुढं, आजच्या आज भेटणार नाहीत, उद्या भेटतील, उद्या संध्याकाळी येते. पण आणि ह्याच्यावाली दळण जिच्याकडे दिलं ना दळायला, ती बोलत होती घेऊन जा, पण त्यांची चक्की होती घरातली छोटी घरघंटी, मग त्याच्यात खूप वेळ लागतो दळायला. मग मला एवढा वेळ बसायला जमलं नसतं. म्हटलं घरची कामं तरी होतील. तर घरची कामं, जर लाईट बीट आली तर चटणी बनवून घ्यायची आणि मटकीची डाळ दळायची जात्यावर मला सांडग्यासाठी. मटकीची डाळ तेवढी दळून घेते आणि चटणी बनवून घेते, म्हणजे उद्या सांडगे होतील माझे निवांत. तर चला लस्सी पिऊन घेते. तीन वाजले. पेट्रोल पंपावर गेली, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं गाडीमध्ये, परत फट्यावर आली, फट्यावरून गावात गेली, शेवयावाली पशी थोडा वेळ बसली, पिठाच्या चक्कीवाली पशी थोडा वेळ बसली, घरघंटीवाली जवळ, ती पण काकी आहे ना माझी. आणि नंतर मग पप्पांच्या घरी गेली आमच्या पिल्लूला भेटायला, पण पिल्लू झोपलेलं होतं. मग सरबत वगैरे पिली आणि लगेच हल्ली. म्हणलं आता नको बसायला. मम्मी नाही, आज मम्मी गेली देवाला. मग वहिनी होती म्हणजे मोनिका आमची, आणि पप्पा होते, भाऊ होता माझा, पण मला मनच लागे ना माझी आई नाही म्हणून, आणि बाळ पण झोपलेलं होतं, म्हणून मी नाही थांबली, मी लगेच निघून आली.